हा, प्राजक्ताताई बोला. श्री स्वामी समर्थ ताई. मी ठाण्यावरून बोलतेय. मला अनुभव सांगायचा होता माझा. हॅलो, आवाज येतोय? हा, तर हो हो, येतोय ताई, बोला. 15 ऑगस्ट दिवशी म्हणजे मागच्या गुरुवारीच ना म्हणजे आम्ही डोंबिवलीला नवीन घर घेतलंय. तिकडे भाडेकरू राहत होते. त्यांचं 1 वर्षाचं एग्रीमेंट संपलं. मग त्या दिवशी आम्हाला ते घराची चावी आमच्या ताब्यात देणार होते. त्यासाठी आम्ही तिकडे गेलो होतो. मग तिथे म्हणजे त्या 2 BHK आहे ना तो फ्लॅट. तर आम्ही म्हणजे बेडरूममध्ये ना आम्ही म्हणजे मी, माझे मिस्टर आणि माझा मुलगा आम्ही तिघे पण त्या बेडरूममध्ये अडकलो. आमच्याकडे चावी नव्हती आणि फोन पण आमच्या हॉलमध्ये राहिले होते, दोघांचे पण. आणि बेडरूममधून बाहेर यायला काही सोर्स नव्हता, म्हणजे चावी पण नव्हती आणि फोन पण नव्हता. आणि 8व्या माळ्यावर घर म्हणजे फ्लॅट असल्यामुळे आम्ही कोणाला आवाज पण देऊ शकत नव्हतो खिडकीतून वगैरे. तर एक म्हणजे 5 मिनिटं आम्हाला काही सुचतच नव्हतं की आता दरवाजा कसा खोलायचा, कोणाची मदत कशी मागायची, काहीच कळत नव्हतं. मग 2 मिनिटं आम्ही खाली बसलो कोपऱ्यामध्ये आणि म्हणजे स्वामींना मनातल्या मनात दादांना हाक मारली आणि म्हटलं तर तुम्हीच मदत करू शकता, कारण दुसऱ्या कोणाची मदत घेण्यासाठी आमच्याकडे फोन पण नाहीये आणि कोणाला इथून आवाज पण जाणार नाही, कारण दुपारची वेळ होती, 2-3 वाजताची साधारण. बाहेर कोणी गार्डनमध्ये पण नसतं, मग आवाज पण कोणाला गेला नसता. असं आम्ही हाक मारली स्वामींना आणि दादांना की आता तुम्हीच काहीतरी मदत करू शकता. असं झालं आणि 4-5 मिनिटांनी आम्ही दरवाजा जस्ट असं एक राऊंड करून असं बघितलं खोलतोय का, तर दरवाजा उघडला ऑटोमॅटिक आणि आम्ही बाहेर पडलो. म्हणजे असं झालं होतं की चावीशिवाय आतमधून खोलता येणार नाही आणि बाहेरून कोणीतरी खोललं तरच तो दरवाजा उघडू शकतो. असं म्हणजे ह्याच्यामध्ये आम्ही अडकलो होतो. मग ते अचानक म्हणजे स्वामींना हाक मारली, दादांना हाक मारली आणि 3 ते 4 मिनिटांनंतर दरवाजा ऑटोमॅटिक उघडला. असं झालं. छान ताई, चांगला अनुभव होता तुमचा. ते सांगू. म्हणजे हे तर नक्की हे झालं की हाक मारले की दादाही धावून येतात आणि स्वामीही धावून येतात मदतीला. दादा म्हणतात ना, मनापासून हाक मारा, मी तिथे असते. हो, हे मी स्वतः म्हणजे आतापर्यंत इतरांच्या अनुभवामध्ये ऐकलं होतं, पण आता मीच त्या दिवशी तर मी स्वतः अनुभव घेतला की खरंच दादांना हाक मारली आणि स्वामींना हाक मारली की कसंही करून काही चमत्कार होतो आणि आपल्या प्रॉब्लेम मधून आपण सुटतो. धन्यवाद दादा आणि स्वामींना सुद्धा माझे खूप खूप स्वामी आले नाही तर मी स्वामींना घेऊन येईल. एकदा मला मनापासून हाक मारा, आम्ही स्वामींना सोबत घेऊन येईल, असं दादा बघा बऱ्याच वेळ सांगतात आणि तुम्ही स्वतः हो. ते असंच असतं की आपण असतो. हो. श्री स्वामी समर्थ.